आणि आज सप्त्याचा लास्ट दिवस आहे. म्हणजे आज पालखी निघणार आहे. संध्याकाळी आज हे पण आहे, तरी प्रज्वलन पण आहे. आरती आले मित्रांनो, इकडे सगळे आरती करायला उभी. मित्रांनो बघा, इथं पालखी आले संत ज्ञानेश्वर महाराजांची, विठ्ठल रखुमाईची पालखी. त्या आई वगैरे सगळे पूजा वगैरे करतात, आरती करतात. आणि बघा संत ज्ञानेश्वरची पालखी. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आमच्या आर्यनगौडला, आर्यनगौड व्लॉग्स. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या आर्यनगौड ब्लॉग्स मध्ये. आज तुम्हाला माहिती होतं सप्ताह चालू आहे आणि सप्त्याचा मी काही ब्लॉग बनवले नाही. आणि आज सप्त्याचा लास्ट दिवस आहे. म्हणजे आज पालखी निघणार आहे, विठ्ठल रखुमाईची. पालखी अख्ख्या गावात निघेल. सकाळी निघते पालखी, निघली असं वाटते मला. लेट झालो, आंघोळ करत लेट झालो. ओके. आणि संध्याकाळी आज हे पण आहे, तरी प्रज्वलन पण आहे. तुम्हाला दाखवेल मी सगळा. आता मी मंदिरात जातो, मंदिरात पालखी दाखवतो, पालखी काय व्यवस्था वगैरे केली. आणि काला पण आहे आज, म्हणजे भंडारा वगैरे सगळा आजच आहे. तुम्हाला दाखवतो मी. जातो तिथं पाणी मी मारून घेतला, मी गेल्या तिथे वगैरे तुम्हाला ते पण दाखवतो. आणि मी सरळ मंदिरात निघतो. ठीक आहे, पालखी येईल इकडे आता, तर मला दाखवतो. चला मित्रांनो बघा, इकडे पाणी बिणी मारून झालाय. तिकडे समीर काका पाणी मारतात, तिकडे समीर काका पाणी मारतात, अख्खा रोडवरती पाणी मारतात. इथं पण पाणी अख्खा साफ करून घेतलं. आता पालखी येईल तिकडनं पालखी आली. इकडे सगळे आरती करायला उभी आहेत. तर हात ठेवलाय पालखीसाठी. पालखी आले मित्रांनो, इकडे सगळे आरती करायला उभी. मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही, पालखी आली. आणि आता तिथं पालखीची पूजा वगैरे करता येईल, आणि आरती वगैरे ओवाळतील. पालखी तुम्हाला दाखवतो काय होतं पुढे. आता इथं सगळे पाणी टाकतात, तिथं पाणी देतात, साफ करतात पाय वगैरे. आणि इथं आता पूजा करतील, पूजा करते, आरती ओवाळतील. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि विठ्ठल रखुमाईची इकडे आई बघा हळद कुंकू लावते आणि पालखीची पूजा करते, आरती ओवाळते. म्हणजे बघा सगळे हळद कुंकू लावतात. बघा मस्त संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अख्ख्या गावात पालखी केलेली. पालखी अख्ख्या गावात जाईल, दाखवतो तुम्हाला पुढे काय. दाखवा चला. इथे बघा मित्रांनो, विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवली आणि इथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे पालखीमध्ये. सिनेमॅटिक हर्षल व्हिडिओ काढतोय. आता म्हणतो मी नुसता हो तू 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 खेळ कानो मामा तू घाली कानो मामा तू घाली कानो मामा तू. सगळे खेळ झाले.
12 वाजून गेले आणि पेंड्याने सांगितलं तुका म्हणे आता खेळ मोडावा परता खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सो. सगळ्या गोपाळांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या आणि मग काला झाला खडकी सोडी याल्या मोठा खडकी सोडी याल्या मोठा आज का दही काला गोमटा आज का दही काला घारे घारे दही भात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर एक 2 मिनिट खाली बसा. मला अजून अभंग म्हणायचा आहे. बसा सगळे कार्यकर्ते. हर्षल गोपाळ झाला गोड झाला. आपलं प्रतीक शिंदे गोपाळाने तिकडे लक्ष द्या. जाईल 100% जाईल. काला संपन्न करतोय. येणार 2027 हे वर्ष या उत्सवाचं 48वं वर्ष असेल. एक उत्सव 12 वर्ष केला की तप होतं. अशी 12×48 म्हणजे पुढच्या वर्षी 4 तप पूर्ण होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व सप्ताह कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व संचालक, सेक्रेटरी, त्याचप्रमाणे श्री बाल दिगंबर गणपती मंदिराचे सर्व विश्वस्त यांनी येणाऱ्या सुवर्ण महोत्सवाकडे लक्ष केंद्रित करावं. आजच्या कीर्तनाचा समारोप करतो आणि मग दहीहंडीचे अभंग म्हणतो. मोठ्या श्रद्धेनं हा महोत्सव संपन्न झाला. या उत्सवात 7 दिवस जे कीर्तनकार आले आणि आपलं ज्ञानदान केलं, त्या कीर्तनकारांचं या ठिकाणी ऋण व्यक्त केलं पाहिजे. 7 दिवस ज्या प्रवचनकारांनी प्रवचनं केली त्यांचे हार्दिक आभार. 7 दिवस सातत्यानं कर्जत तालुक्यातील गायक, वादक, सर्व टाळकरी मंडळी उपस्थित राहिली. या सर्व कलागुण संपन्न मंडळींना मनपूर्वक धन्यवाद. 7 ज्याने मी तुम्हाला दाखवला होता की पालखी होती. पालखी अख्खी गावातून विठ्ठल रखुमाईची आणि नंतर कीर्तन झाला, काल्याचं कीर्तन. ओके, काल्याचं कीर्तन झालं आणि आता संध्या आली म्हणजे आता दीप प्रज्वलन आहे. मला दाखवतो दीप प्रज्वलन काय असतो. ओके, आता मंदिरात चालू, मी रेडी होतो आणि निघतो मंदिरात. ओके, दीप प्रज्वलन, मग दीप प्रज्वलन झालं, मग जेवण झाल्यावरती मग काला इथं सप्ताह संपतो. ओके, तसंच इथं 7 दिवसाचा काहीतरी सप्ताह असतो. 7 दिवसात बनवलं नाही, पुढच्या वर्षी मी ते नक्की बनवलं. ओके,
जैसी दीपकळिका धाकुटी जैसी दीपकळिका धाकुटी बहु तेजाते प्रगटे तैसी सद्बुद्धी ते कोटी तैसे सद्बुद्धी घडो नये अग्रणी भाऊ महाराज आपल्याला विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करावं. आदरणीय रामचंद्र पवाळी उपाध्यक्ष गुरुजी, आदरणीय संगीत भूषण कैलास होईल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गौरीनाथेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज पवनसुत हनुमान की जय. मंगलमूर्ती संस्कृति पे दीप कैसे प्रकाश दीप कैसे प्रकाश दीप जळल्या दश दिशा जळल्या दश माझा कृष्णाचा भाग्या चराचर मोहरले तुझी मूर्ती आरती माझ्या कृष्णाचा भाग्या चराचर मोहरले तुझी मूर्ती आरती करिता तेज प्रकाश रे नयनी
तेज प्रकाशले नयने तेज मिनला तेज मिनला एकाए आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहन रे चराचर मोहन रे तुझी मूर्तिया भक्तीची आकृती मोदका आकडा ज्योती भावे ओवाळू आरती भावे ओवाळू आरती माझा पंढरी नाथा गोरी कर जोडोरी चरणी देवी तो माता गोरी कर जोडोरी चरणी देवी तो माता काय महिमा वर्णनाचा सांगणे किती कोटी ब्रह्महत्या लोकमान्या झाली कोटी ब्रह्महत्या लोकमान्या झाली नाही रखवाये ये वाद्यते दोषावे दोषो नेमज द्यावे पसाराय दानवे जे खळाची व्यक्ती सांडो तया सकळ मरती वाढो भूता परस्परे पडो मैत जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूये पाहो जो जे वांछील तू